हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आपला मित्र अर्जुन ऋष आणि आपण असता माझ्यासोबत खुश आणि आपण बघताय अर्जुन ऋषी एंटरटेनमेंट हा युट्यूब चॅनल। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो खास करून मी शूट करतोय तो म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंसाठी। मी साताऱ्यामध्ये 1 लाख रुपयांची एक स्पर्धा कव्हर करण्यासाठी साताऱ्यामध्ये गेलो होतो आणि तिथे नगरची टीम खेळण्यासाठी आली होती आणि त्या नगरच्या टीम मधून मी श्याम त्रिंबके यांना खेळताना बघितलं। आता श्याम त्रिंबके हे नगर जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे आणि त्यांची गुंतवणूक ही टेनिस बॉल क्रिकेट मधली फार मोठी आहे। मॅच संपल्यानंतर मी श्याम त्रिंबकेंशी एक छोटीशी मुलाखत कंडक्ट केली आणि त्यांना मी एक शेवटचा प्रश्न विचारला की श्याम सर, आता जे टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटकडे वळतायत अशा ह्या युवा खेळाडूंना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यावरती त्यांनी दिलेलं जे उत्तर होतं ते खूप समर्पक होतं आणि आत्ताच्या टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना विचार करायला भाग पाडणारं होतं। कारण आत्ताचं टेनिस बॉल क्रिकेटचं वाढतं वलय एका साईडला जरी आपण बघितलं तरी दुसऱ्या साईडला कुठेतरी युवा खेळाडूंचं करिअर हे धोक्यात येतंय का, हा एक महत्वाचा मुद्दा नाकारून चालणार नाही। कारण कोणत्याही बाबीचं प्रमाण हे जर जास्त झालं तर त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात। आणि आता टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू जे खेळतायत मैदानावरती, आता सगळे टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू हे आयकॉन आयडॉल होत नाही आणि जे आयकॉन आणि जे आयडॉल झाले त्यांचं करिअर किती काळ भविष्यात चालेल हे सांगता येत नाही। त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता खेळाडूंनी दुसऱ्या साईडला आपलं स्वतःचं करिअर सुद्धा बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत का, हा मुद्दा नाकारून चालणार नाही। त्यामुळे श्याम त्रिंबकेंनी दिलेलं ते शेवटच्या प्रश्नाचं उत्तर हे फार समर्पक होतं आणि आत्ताच्या टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना ते विचार करायला भाग पाडणारं होतं। टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेट खेळू नये असं नाही किंवा ह्या मताचे आम्ही नाही, मात्र हा खेळ खेळत असताना कुठेतरी आपलं दुसऱ्या साईडनं करिअर सेट करून ह्या खेळाकडे आवड म्हणून खेळावं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा खेळाडून लक्षात घेऊन पुढे मैदानावरती उतरणं महत्वाचं आहे। कारण अशा अनेक गोष्टी आता आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून बघितल्यात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या खेळाडूचा जर ऍक्सिडेंट झाला, कारण आता सगळ्याच खेळाडूंची परिस्थिती एकसारखी नाही, त्यामुळे एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, एखाद्या खेळाडूला क्रिकेट मॅचकडे किंवा मैदानावरती जात असताना दुखापत झाली, ऍक्सिडेंट झाला, तर आपल्या टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीनं अनेक वेळा पैसे एकत्र करून आपण त्या खेळाडूला मदत केलेली आहे। त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट खेळाकडे खेळता खेळता आपल्या करिअरकडे सुद्धा खेळाडूंनी लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे। त्यामुळे श्याम त्रिंबके नेमके युवा खेळाडूंसाठी सल्ला देताना काय बोलले हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की ऐका आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंनी ह्या गोष्टीवरती नक्की विचार करा। ऋषी सर, यस, माझ्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये श्याम त्रिंबके आणि अभिजित दुधे। जाऊ या दोघांकडे दिलखुलास गप्पा मारण्यासाठी। तोपर्यंत मैदानावरती बारामती शतरक्षण लावणार आहे। श्याम आणि अभिजित, आपलं सर्वांचं पहिल्यांदा नागठाण्यामध्ये स्वागत। श्याम, 200 किलोमीटरचा प्रवास नागठाण्यामध्ये आलास, क्रिकेट खेळलास, हरकत नाही, प्रवास थांबला या स्पर्धेमधला, मात्र नागठाण्यामध्ये आल्यानंतर आमच्या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं आणि एकंदरीत हे वातावरण तुला कसं वाटलं? या ठिकाणी आमच्यावरती नाना यांनी विश्वास ठेवला, त्यांचं मन 2 दिवसापासून ते कायम कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि वेळात वेळ काढून आमचे सर्व खेळाडू इथपर्यंत आले। ग्राउंड नियोजन, टुर्नामेंट 1 नंबर नियोजन आहे, विकेट म्हणा, टेनिस बॉल म्हणा, त्याच पद्धतीने तुम्ही दिलेली सर्व खेळाडूंना सोयी सुविधा अतिशय उत्तम आहे आणि ही स्पर्धा अशीच वर्षानुवर्ष कायमस्वरूपी चालत राहावी आणि स्पर्धेसाठी मनापासून आमच्या संघाकडून, अहिल्यानगरच्या सर्व खेळाडूंकडून तुम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा। श्याम, तुमची प्रमुख अस्त्र आहे तुमची फिरकी गोलंदाजी। चांगल्या चांगल्या फलंदाजांना उभं करण्याची ताकद ठेवणारे श्याम त्रिंबके आपण मैदानावरती बघितलेले। तर श्याम, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण करत असताना फिरकी गोलंदाजी करणं कधी डोक्यात आलं आणि फिरकी गोलंदाजीचा श्याम त्रिंबकेचा नेमका फॉर्म्युला काय, जेणेकरून श्याम त्रिंबके त्यानंतर गोलंदाजीमध्ये पुढे आला? श्याम, आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धा खेळला असशील, मात्र मग क्रिकेट कारकिर्दीतील तुझा सर्वात मोठा सन्मान कोणता किंवा एखादी मॅच जी श्याम त्रिंबके कधी विसरू शकणार नाही, अशा क्रिकेट कारकिर्दीतील एखादा किस्सा मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल। स्पर्धा मुरुड जंजिऱ्याची होती, तिथे बबलू पाटील सर असतील, पप्पू तोडकर सर असतील, आसिफ शेख असेल, यांच्या बरोबरीने मी तिथे आयकॉन म्हणून खेळायला गेलो होतो आणि त्यांनी एक फक्त ॲज अ गोलंदाज म्हणून मला तिथे नेलं होतं। मी माझी बॉलिंग पूर्ण झाल्यानंतर आमच्या संघाला 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती आणि बबलू म्हटलं श्यामा तू करू शकतो, आणि तिथे गेलो, त्या 6 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या होत्या, त्या 4 चेंडूमध्ये जिंकवल्या आणि त्या ठिकाणी मला मिळवलेली मॅन ऑफ द सिरीजची कार, 2 व्हीलर। यस, एक शेवटचा प्रश्न श्याम तुमच्यासाठी, युवा खेळाडूंना काय सल्ला देशील आणि सर्वात महत्त्वाचा IPL येते, तो तुझ्या IPL मधली आवडती टीम कोणती आहे? IPL बद्दल नाही बोलणार, पण खेळाडूंना एकच सूचना असेल आणि एकच विनंती असेल,
का तुम्ही क्रिकेटच्या खेळाबरोबर आपल्या आयुष्याची पण एक कुठंतरी वाटचाल त्या दृष्टीने पुढे चालू ठेवा की आपल्याला आयुष्यामध्ये क्रिकेटच्या बरोबरीने आपलं आयुष्यही पुढे चालू राहील आणि करिअरच्या संदर्भात तुम्ही आपला योग्य निर्णय घेत चला. कारण की बरेचसे खेळाडू हे क्रिकेट आणि फक्त क्रिकेटच खेळत राहतात. क्रिकेटमध्ये आज खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. ISPL सारख्या खूप मोठ्या स्पर्धा नावावर उपलब्ध आहेत, पण ती स्पर्धा खेळण्यासाठी खूप कमी खेळाडू निवड केली जाते. तुम्ही त्याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या आणि आई वडील आपल्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघतात की आपल्या पोराने खूप मोठं करिअर करावं आणि घराकडे लक्ष द्यावं. यस, थँक्यू. हे होते नगरचे श्याम त्रिंबके. या मैदानावरती श्याम आला, खेळला, तुम्ही या मैदानावरती आपला खेळ दाखवला. आपल्यासाठी इथून पुढच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा जो युवा खेळाडूंना जो श्यामने सल्ला दिलाय ना, तो नक्की ऐका. ही क्लिप आपल्यापर्यंत पुन्हा एकदा कट करून पोहोचवली जाईल, कारण किती महत्त्वाच्या गोष्टी सांगून गेला श्याम, हे तुम्हाला ऑन स्क्रीनवरती ऐकायला मिळेल. जाऊ मॅचकडे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानावरती सुरू झालेली आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या मित्राला अर्थात आरजे ऋषी एंटरटेनमेंट या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.